भाजपचे माजी नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत पुढे आलेले आहेत. आता हा आवाज विजय चौधरी यांचाच, डिफेक्टचा की त्यांच्या ओरिजिनल मोबाईलमधलाच, याचा तपास आता नंदुरबार पोलीस करत आहेत. या प्रकरणातली महत्त्वाची घडामोड म्हणजे त्यांचा जो पी ए आहे, त्या पी एचं नाव आहे यश टिपरे. जो पी ए नव्हता फक्त, तर त्यांचा सोशल मीडिया देखील सांभाळायचा. त्याला नंदुरबार पोलिसांनी पुण्यातून अटक केलेली आहे. या महाशयांकडे विजय चौधरी यांच्या फोनचा ॲक्सेस होता. म्हणजे विजय चौधरी यांच्या फोनमध्ये काय काय रेकॉर्ड होत होतं याची पूर्ण कल्पना त्याला होती. तसं त्यांचं सोशल मीडिया हँडल देखील तोच सांभाळायचा. बरे, विजय चौधरी हे भाजपचे संघटनेचे उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते असल्यामुळं त्यांच्याकडे महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांचे फोन यायचे, कॉल व्हायचे. हे सगळे कॉल मला वाटतं त्या फोनमध्ये आपोआप रेकॉर्ड होत होते. त्यामुळंच हा जो यश टिपरे आहे त्याला हे मोबाईल फोन कॉल रेकॉर्ड होत असल्याची माहिती होती. जेव्हा विजय चौधरी आणि त्यांच्या मुलाचं भांडण झालं, भांडण पण असं काहीतरी किरकोळ कारणावर झालं असं म्हणतात, बूट पॉलिशवरनं काहीतरी भांडण झालं. हे बूट पॉलिशचं भांडण इतकं टोकावर गेलं की या पठ्ठ्यानंच ते बऱ्यापैकी तो जो डाटा आहे, काही जीबीचा डाटा हा आपल्याकडे चोरून घेतला. पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई करून त्याच्याकडे 4 दिवसांची पोलीस कोठडी घेतलेली आहे. आता याचा हा जर सुगावा पाहिला तर हा विजय चौधरी यांच्याच फोनमधला डाटा असू शकतो, याचं साधारणपणे आपल्याला संकेत मिळू शकतात. म्हणजे डीपफेकऐवजी तो विजय चौधरी यांच्याच फोनमधले काहीतरी ते संभाषण असू शकतात, असा देखील अर्थ या यश टिपरेच्या अटकेमधून निघू शकतो. आता या साऱ्या संभाषणामध्ये एका संभाषणाचं ऑडिओ क्लिप ही सगळीकडे वाजलेली आहे. ती म्हणजे भागवत कराड आणि विजय चौधरी यांची. भागवत कराड यांनी एक धक्कादायक दावा या व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओमध्ये केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलेलं होतं. ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोहीम राबवत होते, अशा प्रकारचं वक्तव्य भागवत कराड यांनी विजय चौधरी यांच्याशी बोलताना केलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या प्रकरणातला हा सगळा धक्कादायक निष्कर्ष असू शकतो जर या ऑडिओ क्लिप खऱ्या असतील तर. भागवत कराड यांचं म्हणणं असं आहे की मी गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचा होतो. गोपीनाथ मुंडे यांनी मला 2014मध्ये संभाजीनगरची लोकसभेची जागा लढवा, त्यासाठी तयारी करा, अशी सूचना देखील केलेली होती. पण नंतर युतीमध्ये ते जमू शकलं नाही. नंतर पंकजा मुंडे यांनी मला डावललं, पण देवेंद्र फडणवीस यांनी मला जवळ केलं, दिल्लीतल्या नेत्यांनी जवळ केलं. त्यानंतर मी राज्यसभेचा खासदार झालो, अर्थ राज्यमंत्री झालो, तिकडे अतुल सावे हे देखील मंत्री झालो. आम्ही आमचा कारभार करू लागलो. त्याच्या आधी रावसाहेब दानवे हेच छत्रपती संभाजीनगरचा प्रत्येक निर्णय घ्यायचे, भाजपचा निर्णय घ्यायचे आणि तेच तिथले मुख्य केंद्र होते. जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं की काय करायचं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला शिका. म्हणजे तुम्ही म्हणजे कोण? सावे आणि भागवत कराड. तर ह्या दोघांनी निर्णय घेतल्यानंतर साहजिकच रावसाहेब दानवे यांना ते डावलू लागले. रावसाहेब दानवे हे पडले अस्सल एकदम मराठवाडी नेते. त्यांच्या लक्षात हा प्रकार आला की ही दोघे मंडळी आपल्याला डावलत आहेत, आपलं महत्त्व कमी करत आहेत. मग जेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते तेव्हा त्यांच्या समोर दानवे हे भागवतांना म्हणाले, तुम्हाला मस्ती आली आहे का? आणि या वाक्यावर बावनकुळे फारसं काही बोललेले नाही आहेत. म्हणजे त्यांना तेव्हा भागवतांना धक्का बसला. खरं तर या वाक्यावरती बावनकुळेंनी काहीतरी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, पण बावनकुळे देखील माझ्यावर नाराज असावेत किंवा त्यांचा देखील तसा समज झाला असावा की मी काही स्वतंत्रपणे काम करतो आहे. पण मी हे जे काम करतो आहे, स्वतंत्र निर्णय जे काही घेतो आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार घेतो आहे, याची कल्पना बावनकुळे साहेबांना नसावी, त्यामुळे ते माझ्यावर नाराज आहेत, अशा प्रकारचा दावा हा भागवत यांनी विजय चौधरी यांच्याशी बोलताना केलेला आहे. आता हे सगळं रामायण सांगताना त्यांनी आणखीन एक धक्कादायक गौप्यस्फोट केलेला आहे. आता गौप्यस्फोट म्हणजे धक्कादायकच होता. त्यांचं म्हणणं असं आहे की रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 2018मध्ये एक मोठी रस्सीखेच सुरू होती. ही रस्सीखेच होती मुख्यमंत्री बनण्याची. कारण त्याच काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे
मोठ्या प्रमाणात निघू लागलेले होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील की नाही याची शंका भाजपमधल्या अनेक मंडळींना आलेली होती. मग कोण मुख्यमंत्री होऊ शकतो? तर रावसाहेब दानवे यांनी त्यासाठी प्रयत्न केलेले होते. ते स्वतःला आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समजू लागलेले होते. तेव्हापासूनच मग दानवे आणि फडणवीस यांच्यामध्ये मतभेदाची भिंत उभी राहिली, ठिणगी पडली, असं देखील भागवत कराड त्याच्यामध्ये बोलतायत. आणि तेव्हापासूनच मग देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जवळ केलं, आम्हाला संधी दिली. आम्हाला म्हणजे अतुल सावे यांनी भागवत कराड यांना मराठवाड्यामध्ये दानवे वगळून भाजपचं नेतृत्व जर करण्याची मग तीच वेळ फडणवीस यांनी साधली, असं भागवत कराड यांच्या या क्लिपमधल्या बोलण्याचा अर्थ आहे. म्हणजे रावसाहेब दानवे हे कच्चे खेळाडू नव्हते. त्यांनी फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद आपल्याला कसं मिळू शकेल यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि भाजपमधली ही सगळ्यात मोठी अंतर्गत बाब आहे. अर्थात या साऱ्या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीस तेव्हा अगदी अपूर्ण उरलेले होते, हे देखील तितकं सत्य आहे. कारण जवळपास 52 असे तगडे मोर्चे निघालेले होते की संपूर्ण मराठा समाज हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं. पण त्यानंतर त्यांनी सार्थची स्थापना केली, मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले, आरक्षणाचा नवा कायदा आणला आणि ते वातावरण त्यांनी बऱ्यापैकी बदलून टाकलं. त्यामुळं रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मराठा नेते जे भाजपमधले होते त्यांचं स्वप्न त्यामुळं धुळीला मिळालं. आता या ज्या ऑडिओ क्लिपमधलं जे भागवत कराड सांगतायत हे अतिशय अंतर्गत बाब आहे आणि भागवत कराड हे देखील फडणवीस यांच्या जवळचेच असल्यामुळं त्यांना या साऱ्या बाबी माहिती असणं अपेक्षित होतंच. त्यांचं म्हणणं असंच होतं विजय चौधरी यांना की हे तुम्ही सारं बावनकुळेंना समजावून सांगा, त्यांचा माझ्याबद्दलचा काहीतरी गैरसमज आहे. रावसाहेब दानवे यांनी माझ्याबद्दल म्हणजे भागवत कराड यांच्याबद्दल त्यांना काहीतरी सांगितलेलं आहे, त्यामुळं तुम्ही आता बावनकुळेंच्या जवळ आहात, तेवढा माझा गैरसमज दूर करा. माझा गैरसमज दूर करता करता त्यांनी दानवे यांच्याविषयी असा गौप्यस्फोट केला की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा 2018 साली दानवे यांनी काय काय केलेलं असेल याचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. तर दानवे हे असे पट्टीचे खेळाडू आहेत याची चुणूक भागवत कराड यांनी या ऑडिओ क्लिपमधनं करून दिलेले आहे. आता आणखीन काय काय धक्कादायक खुलासे अशा ऑडिओ क्लिपमधनं मिळतील हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे अशा अपडेटसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.